दापोलीत मंदधुंद दुचाकीस्वाराची चारचाकी वाहनाला जोरदार धडक. दापोली शहरात मंगळवारी रात्री सुमारे 10:30 ते पावणे 11च्या सुमारास मंदधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना ॲक्सिस बँक समोर घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार MH12 LP 2112 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचे चालक प्रज्वल देवधर असून त्यांच्यासोबत विराज वने हे प्रवास करत होते. सदर वाहन शिवाजीनगरकडून बस स्थानकाच्या दिशेने जात असताना केलस्तर नाक्याकडून येणाऱ्या MH12 LQ 6847 क्रमांकाच्या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिली. या दुचाकीचा चालक सुदर्शन बहिरे असल्याची माहिती आहे. स्पीड ब्रेकर चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष सांगितले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दुचाकीस्वार मंदधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकी पूर्णच चकाचूर झाली आहे. अपघातानंतर जखमी दुचाकीस्वाराला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तक्रार दाखल करण्याबाबत विचारणा केली असता दुचाकीस्वाराने तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र अपघाताची गंभीरता लक्षात घेता दापोली पोलीस उपजिल्हा रुग्णालयात चौकशी करत असून दुचाकीस्वाराची जबानी नोंदवण्यात आली आहे. तसेच चारचाकी वाहन चालकाची जबानी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मंदधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका ठरू शकते असा इशारा नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.